सुस्वागतम. आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहोत. तर बघूया रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय आहे. हे 7 प्रकारचे मी फ्रूट्स घेतलेले आहेत. यांमध्ये आहे डाळिंब, द्राक्ष एकाचे 2 तुकडे करून घेतलेत, हे आहे सफरचंद, त्यानंतर मोसंबा आणि संत्र, चिकू आणि ही केळी आहेत. तर आता हे स्वच्छ फ्रूट्स धुवून मी चिरून घेतलेले आहेत. तर आता बघूया, हे सगळे मिक्स करूया आणि एक छान अशी रेसिपी करूया. सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता पहा. आता हे सगळे फ्रूट्स मिक्स करूया. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करूया आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. असे मिक्स करूया आणि हे छान अशा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. केळी जी आहे ती आपण नंतर वापरणार आहोत. आणि मग दाखवतेस तुम्हाला मी याचं काय करणार आहे ते. तर मगाशी मी तुम्हाला दाखवलंच होतं, हे 7 प्रकारचे मी फ्रूट्स घेतलेले आहेत. म्हणजे सफरचंद, मोसंब, संत्र, द्राक्ष, त्यानंतर डाळिंब, हे केळं घेतलंय, असे चिकू, असे फ्रूट्स घेतले. हे मगाशी मी सगळे दाखवले तुम्हाला. हे एकत्र केलेलं आहे ते पण दाखवलं. इथे केळी बघा, केळी पण सोलून ठेवले. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा चाट मसाला घालणार आहे आणि थोडीशी या ठिकाणी साखर घालणार आहे. 1-1.5 चमचा मी साखर घातले. आणि आता हा चाट मसाला मी फोडून त्या ठिकाणी घालते. थोडासा चाट मसाला घालते. आणि हे छान असं मिक्स करून घेते चमच्याने. असा आपला हा फ्रूट चाट तयार आणि हेल्दी. मागे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रूट सॅलड दाखवलं होतं ना. तर आपण हे सगळे फ्रूट्स एकत्र करूया आणि आता छानपैकी सर्व करूया. तर सर्व केल्यावर तुम्हाला दाखवतेच. ही छान हेल्दी अशी रेसिपी आहे. या निमित्ताने हे सगळे फ्रूट्स आपल्या पोटात जातात. आवश्यक ती पोषक तत्वे आपल्याला ह्या फ्रूट्समधून मिळतात. तर असा हा चाट तुम्ही नक्की करून पहा. तर याच्यामध्ये मी हे बेदाणे देखील घालते, आम्हाला आवडतात. तुम्ही असे ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर तुम्हाला हा फ्रूट चाट कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मी आहोना सांगते टेस्ट करा म्हणून. कसं झालं हा फ्रूट्स चाट? मस्त आला, एक नंबर. धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.